नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्याकडे, झिमझिम झिमझिम हे बघा। आणि झाले आता 2 दिवसापासून आपला व्हिडिओ नाही आला चॅनलवरती, कारण की काम तसं चालू आहे मित्रांनो। सध्या काम धावपळीचं असल्यामुळं थोडा वेळ भेटत नाही तेवढा, पण तरी पण आज वेळ काढून आपण थोडं तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण की झडगे चालू आहे हे बघा, वल्ल चिम झाले, मी भिजलेलो आहे। कारण की जे आपण अमृत पॅटर्न लावलेली, तर त्या अमृत पॅटर्नमधले जे झाडं असतात समजा, त्याच्यामध्ये अमृत पॅटर्नमध्ये उभाट झाडं असतात, काही भेसळ झाडं असतात आणि काही समजा नरगा असतात। असे 3-4 प्रकारची झाडं वेगवेगळे असतात। ते अमृत पॅटर्न पद्धतीने ते काढून टाकावं लागतात आपल्याला। तर त्याच्यामुळं आपण ते काढण्याचं आपलं काम चालू आहे बघा। पहाड्या सारख्या शेळ्यांना आणून टाकले आताच वर टाकलं सॉरी। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आपलं नियोजन चालू आहे आणि कामाचा जोर सध्या भरपूर आहे। कारण की पोलन संपेपर्यंत आता जवळपास दसऱ्यापर्यंत आपल्याला रिकाम पण होत नाही, पण त्याच्यातून वेळ काढून तुमच्यासोबत थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आपण। तसं काय नाही आता सध्या। तर मित्रांनो, शेळ्यांची काळजी आता सध्या पावसाळ्यामध्ये खूप घ्यावं लागते। चाऱ्याचं नियोजन, शेळ्यांचं, आता आमचंच शेळ्यांचं सांगायला गेलं तर आता आमचं खूप गवत वाढलेलं आहे, पण गवत टाकणंच होईना आमच्याच्यानं। काय होलं काम आता, असे पावसाचा वेळ आला, पाऊस आला की तसंच राहून जातं। आता भरपूर आपलं जे आपण लावलं होतं हे गवत, तर ते खूप छान वाढलेलं आहे मित्रांनो, मार्वेल गवत। तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण पाऊस चालू आहे तरी पण बघू आपण, तुम्हाला दाखवतो मी थोडक्यामध्ये। हे बघा, पाऊस चालूच आहे, झिमझिम चालू आहे। ही आपली पोलांची कपाशी, ही पोलांची सारखी आपली। त्याच्यानंतर मला दाखवतो मी, त्याच्यानंतर मित्रांनो बघा, ही भेंडी, ही पण सीडचीच भेंडी बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर गवत कसं वाढलं दाखवतो तुम्हाला आपलं। हे बघा, मार्वेल गवत कसं वाढलं बघा, एकच नंबर। फक्त आता याला कसं आहे, कापणी चालू ठेवावं लागणार याची। हे बघा, अशा पद्धतीने वाढलेलं आहे मित्रांनो। कसं आहे बघा, लंबा पट्टा आहे हो, शेळ्यांना आपल्या भरपूर होणार आहे। हे बघा, हे असं आहे, याच्यामध्ये थोडं बिलाईत म्हणते याला, बिलाईत गवत झालेलं आहे आणि पट्टा खूप लांब आहे हा। तुम्हाला सांगायचं म्हणलं तर भरपूर लांब आहे। याला काय थोडं कापलं की भरपूर गवत निघतंय, एक भारा थोड्या जागेमध्ये निघतोय। तर हे असं मार्वेल गवत आहे आपलं, ते बघा, इतका लंबा पट्टा आहे। तर हे असं गवत एक नंबर जमलेलं आहे मित्रांनो। जवळपास हे 5 नाही म्हणा, पण 3 ते 3.5 फूट वाढलेलं आहे। कारण की वाढून पडलेलं आहे, 3.5-4 फुटापर्यंत गेलेलं आहे। आणि ही भेंडी आपली सीडची पोलन चालू आहे सध्या। त्याच्यानंतर आपली कपाशी दाखवतो तुम्हाला, अमृत पॅटर्न पद्धतीनं लागवड केली आपण। मित्रांनो, सध्या कामाचं भरपूर धावपळ चालू आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये कालच फवारणी केली आपण। फवारणी पण स्वस्तात मस्त केली मित्रांनो। ॲशॉटॉप, मोनोशील आणि प्राईड या तिन्ही फवारणी केली। हे बघा कसं आहे, सरकी कशी बघा आपली कपाशी। हा बघा, 6चा पट्टा आहे मित्रांनो, हा 6चा आहे।
त्यानंतर हा 4चा आहे बघा, 4चा मिळत आलेला आहे आता. तर हा परत 6चा आहे, म्हणजे 4, 6, 1 या पद्धतीनं आपण लागवड केलेली आहे. आणि काल फवारणी केली. आता खालचं राहिलं बघा, खालचं ते पहाटे त्याच्यामध्ये नर जे आपले हे आहेत समजा उभाट वाढणारी झाडं ते काढणं चालू आहे त्याच्यामधली. तर हे आपण आज 2 वर्षी अमृत पॅटर्न लावली होती मित्रांनो. तर खूप आवरेज चांगला आलता आपल्याला. 30 गुंठ्यामध्ये 12 क्विंटल कापूस झाला आपल्याला. ह्या वर्षी बघू आता कसं काय राहतं इथं. ह्या वर्षी तर त्याच्यापेक्षा भारी राहायला पाहिजे, कारण की नियोजन खूप केलं आहे. 3 खत दिले, आपलं 4थं खत आता आपण टाकणार आहोत. हे बघा, एकदम चांगल्यापैकी वाढ पण झालेली आणि डेरा मारून राहिली आता चांगला. याला आता काय करावं लागणार मित्रांनो, एकदा डवरणी करून थोडं फट्टी झाकली. आता ही फट्टी जर झाकली समजा, दोन्ही फट्ट्या ही फट्टी झाकली की याला इकडल्या साईडला दाबा लागणार आणि हे तास इकडल्या साईडला दाबा, अशी दाबणी करावं लागते याची. तर मित्रांनो खूप चांगलं नियोजन आहे अमृत पॅटर्नचं. आणि याला पहिले खत आपण 3 डोस झालेले मित्रांनो. 3 डोस, तिन्ही पण डोस 10 दिले याला. एक एकरला 1 बॅग अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे आपण खत, नियोजन केलेलं आहे. आणि फवारणी ॲशोटॉप मोनोशील ह्या फवारणीला दिलेलं आहे. याच्या अगोदर आपण दुसरं दिलं तर ॲशोटॉप प्राईड आणि दुसरं एक दिलं होतं ॲक्ट्रा. त्याच्या अगोदर फवारणी म्हणजे 3 फवारणी झाल्या, 4 झाले एवढ्या ना. पण सगळ्या स्वस्तात मस्त केल्या आपण फवारणी, जास्त काही खर्च करायचं काम नाही याला. मित्रांनो कशी वाटली कपाशी बघा. हे तुरीचा पट्टा आहे आणि हे असं मार्वेल गवत आहे मित्रांनो. बरेच 1-2 कमेंट आल्या, दादा वसंत दादाची कमेंट आली ती, दादा मार्वेल गवत कसं काय. तर हे बघा मार्वेल गवत आपलं एकच नंबर जमलेलं आहे. आणि हे मस्त खायला होणार आहे आता. फक्त आता धावपळीचं एवढाच टाईम आहे, एवढा टाईम निघून गेला की मग काय कापून टाकायचंच काम आहे त्यांना. एवढं पोलनचं झालं की असा मार्वेलचा प्लॉट आहे मित्रांनो आपला. आता ह्याच इतक्या याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी आपले 10 गुंठे 15 गुंठे रान होतं समजा सरकीचं. तर 15 गुंठ्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये नर होता. नर 4 तास होती, 6 तास होती आणि 12 तास मादीची होती. तर असं 6 तासाचे आपल्याला 2 क्विंटल कापूस निघाला आणि मादीचा 2.25 क्विंटल निघाला. तर मादीला भाव आता 31,000 रुपये दिला त्यांनी. 32 म्हणले होते पण 31 दिला. तर मित्रांनो 31,000 आपल्याला 2.25 क्विंटलचे आपल्याला 68,000 रुपये आले. त्याच्यानंतर 2 क्विंटल तो बी कापूस निघाला, म्हणजे त्याचे 7-2 14,000 रुपये, 68,000 रुपये, 80-82,000 रुपये याच्यातून निघले आपले. त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये आपल्याला गहू झाली, 8 गोण्या गहू शिवून झाल्या. तर 15 गुंठ्यामध्ये जवळपास आपल्याला लाखाचं उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो गेल्या वर्षी. तर त्याच्यामुळं हे अमृत पॅटर्न झालं. हे असे जर करत राहिलं, प्रयत्न करत राहिले, सीडचं पोलन जर घेतलं तर आपल्याला कमी क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो मित्रांनो. कारण की जे विदर्भातले आहेत समजा, आता विदर्भ जे लोक आहेत समजा कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढतायत. कष्ट आहे बरं का, 1.5 महिना खूप कष्ट आहे, कारण की जेवायला वेळ भेटत नाही, इतकं परेशानी होती. त्याच्यामुळं कष्ट फक्त 1.5 महिन्याची. 1.5 महिन्यामध्ये तुम्ही खूप काही कमवून जाताय आणि 1.5 महिन्याच्या नंतर दसऱ्याच्या नंतर तुम्हाला मग काय बाकीचे कामं तर चालूच असतात आपले. फक्त मेहनत तुम्हाला तेवढे 1.5 महिना जास्त, म्हणजे सकाळी 6-7 वाजेला तरी शेतात पाहिजे तुम्ही. 7 वाजे, आम्ही तर 8 वाजेपर्यंत कोलन केलं मित्रांनो भेंडीचं.
ते पण तुम्हाला सांगतो, मोबाईलची टॉर्च लावून केलं उजेड करून. ह्या वर्षी खूप आहे थोडं परेशानीचं काम. पण आज तुम्ही सांगा 1 एकरमध्ये आपल्याला कापूस तेवढा होत नाही लाखाचा. तुम्हाला 15 गुंठ्यामध्ये जर लाखाचं उत्पन्न होत असेल तर ते फायद्याचंच आहे, थोडंच आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडं यावर्षी नसलं तर समोर पुढल्या वर्षी तुमच्याकडे शेती कमी असेल तर तुम्ही पोलन असं सीडचं घेऊन तुम्ही पण चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता त्याच्यामधून. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नियोजन करून आपलं शेतीचे कामं चालू आहेत. शेळ्यांचं पण नियोजन आहे. आता शेळी गाभण आहे, जवळपास 5 शेळ्या गाभण आहेत आपल्या. आणि हे आता दिवाळीच्या आसपास जाणार आहेत समजा सगळ्या. यांचं पण थोडं आहे परेशानी, पण आता चाललंच आहे, याच्यात काही त्याच्यात काही होतं ॲडजस्टमेंट. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.